निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातल्या 2 पोटनिवडणुकाही जाहीर केल्याच्या दिवंगत अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली बारामती आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर खाली झालेली राहुरी विधानसभा यासाठी मतदान होईल। बारामतीतली निवडणूक तर बिनविरोध होणं जवळपास निश्चित आहे, पण राहुरीमध्ये काही अशी समीकरणं तयार होत आहेत जी आतापर्यंत अपेक्षितही नव्हती। वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि राहुरी मतदारसंघावर कायम वर्चस्व ठेवलेले माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भाजपकडून एंट्री होणार असल्याची चर्चा आहे। तर अक्षय कर्डिलेंना घेऊन सुजय विखे आणि संग्राम जगताप या दोघांनी केलेली मोर्चे बांधणी अशी ही टक्कर होताना दिसतेय। अहिल्यानगर शहराला लागून असलेल्या या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय समीकरणं सुरू आहेत? तनपुरे खरंच भाजपात येत आहेत का? आणि याभोवती नेमके शक्यता काय सांगितल्या जात आहेत त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि निवडून आल्यानंतर 1.5 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच मतदारांनी आपला लोकप्रतिनिधी गमावला। राहुरी मतदारसंघात या निधनानंतर अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा होती आणि सहानुभूती पाहता ते स्वाभाविकही होतं। पण आता शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर 6 महिन्यांनी ही निवडणूक होते, त्यामुळे इथे सहानुभूतीपेक्षा आता उमेदवाराचा चेहराच प्रभावी ठरणार आहे। स्थानिक भाजपचं मत ठाम आहे की या मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना संधी दिली जाईल आणि पोटनिवडणूक तेच लढतील। या पलीकडे जाऊन भाजपची तयारी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरू आहे। महाराष्ट्रात यापूर्वी अनेकदा नेत्यांच्या अकाली निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे। बारामतीतही हेच चित्र पाहायला मिळेल। अक्षय कर्डिले यांना घेऊन मिळवणे संग्राम जगताप हे 2 ते 3 वेळा मुंबईत भाजपच्या वरिष्ठांना भेटलेत आणि सुजय विखेही त्यांच्यासोबत होते, त्यामुळे उमेदवारीबाबत भाजपच्या मनात कोणतीही शंका नाही आणि अक्षय कर्डिले हेच संभाव्य उमेदवार मानले जातात। मात्र या मतदारसंघात कर्डिले यांचे पारंपरिक विरोधक हे नेहमीच प्राजक्त तनपुरे राहिलेत। तनपुरे हे 2019ला पहिल्यांदाच निवडणूक लढले, जिंकूनही आले आणि त्यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधीही मिळाली। तनपुरे यांच्या कुटुंबाने कायम इथे वर्चस्व ठेवलंय। प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा दिवंगत बाबूराव तनपुरे 1962 आणि 1967 असं 2 वेळा सलग इथे आमदार होते। तर प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे सुद्धा 1980 ते 1999 असं सलग 5 वेळा आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीकडून निवडून आलेत। याशिवाय ते आधीच्या कोपरगाव मतदारसंघाचे खासदारही होते। स्थानिक सहकारातलं राजकारण असो किंवा कारखाने, तनपुरे कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय। मात्र राष्ट्रवादी सोडून नंतर भाजपात गेलेल्या दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे कुटुंबाचं वर्चस्व इथे मोडीत काढलं होतं। शिवाजीराव कर्डिले आधी 2009 आणि नंतर 2014लाही भाजपातून सलग 2 वेळा आमदार झाले। 2019च्या पराभवानंतर बॅकफूटवर न जाता शिवाजीराव कर्डिले यांनी आपला तगडा संपर्क कायम ठेवला आणि पद असो वा नसो कायम जनतेसाठी उपलब्ध असलेला नेता अशी ओळख कायम ठेवली। 2024च्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा त्यांनी जवळपास 35,000 मतांनी पराभव केला। प्राजक्त तनपुरे हे आता पोटनिवडणुकीच्या आधी भाजपात येण्याची तयारी सुरू आहे आणि भाजपाकडून त्यांना विधान परिषद दिली जाऊ शकते। मात्र यात खरी अडचण ही विखे पाटील कुटुंबाची आहे। सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय की जिल्ह्यात आमची गाडी भरली आहे आणि आता कुणासाठीही जागा नाही। त्यांचा रोख थेट तनपुरेंकडे होता आणि तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला त्यांचा विरोध असेल असंही मानलं जातं। पण तनपुरेंचे मामा जयंत पाटील हे देवेंद्र फडणवीसांकडून भाच्यासाठी फीडिंग लावत असल्याची माहिती आहे। गेल्या काही वर्षांपासून तनपुरे अडचणीत आहेत आणि पराभवानंतर तर ते आणखीच बॅकफूटवर गेलेत। 28 फेब्रुवारी 2022ला तनपुरेंच्या नागपूरमधील कारखान्याची जवळपास 13 कोटींची मालमत्ताही ईडीने जप्त केली होती। एकदा 6 खात्याचे राज्यमंत्री राहिलेल्या तनपुरेंना तो एक मोठा धक्का बसला होता आणि नंतर सातत्याने तनपुरेंनी लो प्रोफाईल राहणंच पसंत केलं। नागपूरमध्ये प्राजक्त तनपुरे यांचा राम गणेश गडकरी कारखाना आहे। त्याचा लिलाव झाल्यापासून हा कारखाना वादाच्या भोवऱ्यात होता। त्यानंतर हा कारखाना प्रसाद शुगर अँड अलाइड कंपनीने विकत घेतल्यानंतर ईडीलाही या कारखान्याचा व्यवहार संशयास्पद वाटत होता। त्यामुळे डिसेंबर 2021ला त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली। त्यावेळी मुंबई, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगरमध्ये धाडी टाकण्यात आल्या। अहिल्यानगर ही सहकाराची भूमी आहे आणि शरद पवारांकडे या जिल्ह्याचं नेहमीच लक्ष राहिलंय। या जिल्ह्यात पवारांचे हुकमिक्के राहिलेत। कोपरगावात कोल्हे कुटुंबाने साथ सोडल्यानंतर आशुतोष काळे हे पवारांकडे होते, मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर तेही अधिकृत पक्षासोबत गेले। दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये आपला खासदार निवडून आणत निलेश लंके यांच्या रूपाने जिल्ह्यावर वर्चस्व ठेवलं होतं आणि त्यात तनपुरे यांच्यासारख्या युवा चेहऱ्यांची भूमिकाही मोलाची राहिली होती। पण गेल्या काही दिवसातल्या कारवाया आणि भाजपमध्ये दिसत असलेलं भविष्य
यामुळे मामांच्या परवानगीनेच तनपुरे पुढील निर्णय घेत असल्याचं त्यांच्या जवळचे लोक सांगतात. प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले काही दिवसांपूर्वी एका आरतीच्या कार्यक्रमात सोबत दिसले होते आणि अक्षय कर्डिलेंना आमदारकीसाठी शुभेच्छा असंही तनपुरेंनी सांगितलं होतं. यावरून अंदाज लावला जातो की प्राजक्त तनपुरे हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक नाहीत, तर येत्या काळात ज्या विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत त्यासाठी त्यांचा विचार केला जाईल. अहिल्यानगर शहराला लागून असलेला काही भाग, शिवाय पाथर्डी तालुक्यातलाही बराच भाग राहुरी मतदारसंघात येतो आणि त्यामुळे संग्राम जगतापही या सगळ्या प्रक्रियेत पुढाकार घेत आहेत. महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवली जाणार असल्यामुळे इथे महायुतीला फार आव्हान जरी दिसत नसलं तरी निवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिला जातोय आणि ही निवडणूक बिनविरोध करताना गेल्या 5 ते 7 दशकांपासून सहकार महर्षी अशी ओळख असलेल्या बाबूराव तनपुरे यांच्या कुटुंबातली तिसरी पिढी आता राजकारणाच्या प्रवाहासोबत भाजपात जाण्याच्या तयारीत दिसतीये. तनपुरेंनी खरंच भाजपात जायला हवं का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.